नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीमध्ये गौरीपूजन का करतात, गौरीपूजन 2024मध्ये केव्हा आहे, गौरीपूजनाचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि गौरीपूजन कशी केले जाते याची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती आले की त्यानंतर घरोघरी गौरीचं पण आगमन होतं. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी म्हणजेच गौरीच्या प्रतिमा व प्रतीके बसवितात. ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठ नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी म्हणतात. हे 3 दिवसाचे मूळ व्रत आहे. याला गौरीपूजन किंवा ग्रामीण भाषेत महालक्ष्म्या असे म्हटले जाते. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे. स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवासिनीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यंदा ज्येष्ठ गौरी आवाहन मंगळवारी 10 सप्टेंबर 2024 रोजी केले जाईल, तर बुधवारी 11 सप्टेंबर 2024 रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी 12 सप्टेंबर 2024 रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल. गौरी आवाहन शुभ मुहूर्त. ज्येष्ठ गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर 2024 रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 आहे. राहुकाळ दुपारी 3 ते दुपारी 4:30 असेल. अनुराधा नक्षत्र प्रारंभ 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:04 ते अनुराधा नक्षत्र समाप्ती 10 सप्टेंबर रोजी रात्री 8:03 असेल. प्रांतानुसार गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवट्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडी आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी 5 मडक्याच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींना साडी चोळी नेसवतात आणि त्याची पूजा करतात. काही घरात धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादीपैकी 1-2 धान्याची ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळ्याच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरीची पावले असा समज आहे. विविध रूपात अनेक घरात गौरी म्हणजेच महालक्ष्म्या येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी म्हणजेच महालक्ष्म्या किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुलेही एक मुलगा आणि एक मुलगी मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पुजतात, कोणी मातीची बनवितात, तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. गौरी आवाहन पहिला दिवस. आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणतात. जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटत उमटत गौरीचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे. तेथे त्यांची आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात, तर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे. या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा होते. सकाळी गौरीची म्हणजेच महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फळांचा, रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.
महाराष्ट्रात काही जागी या सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत प्रचलित आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे म्हणजेच महालक्ष्मीचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पवत्यांच्या म्हणजे सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल, रेशमी धागा अशी एक एक जीन्स घालून गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल ही महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरीची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयांची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. गौरींची पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परिसरातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांची कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.